प्रश्न, तिच्या मागील भागात टाकल्यास त्यांना आवडत का? उत्तर, हे प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक आवडीवर आणि आरामावर अवलंबून असते. काही लोकांना काही गोष्टी स्वीकारार्ह वाटतात. प्रश्न, मध्ये सर्वात गोलाकार भाग कोणता असतो? उत्तर, मराठी अक्षररचनेत काही अक्षरांमध्ये जास्त वळण आणि गोलाई दिसते. ही गोलाई लिहिण्याच्या फॉन्टवर आणि शैलीवर बदलू शकते. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळा भाग अधिक गोल वाटू शकतो, त्यामुळे याला एक ठराविक उत्तर नसते. प्रश्न, बाई किती काळ थांबू शकते? उत्तर, थांबण्याची क्षमता ही शारीरिक ताकद, मानसिक स्थिती आणि परिस्थितीवर अवलंबून असते. काही वेळा जास्त काळ संयम ठेवता येतो तर कधी कमी वेळ. अनुभव आणि आरोग्य याचाही परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीची मर्यादा वेगळी असते. प्रश्न, एकदा मनमोकळं झाल्यास परत कधी इच्छा होऊ शकते? उत्तर, मन मोकळं झाल्यानंतर पुन्हा इच्छा येण्याचा वेळ ठरलेला नसतो. कधी लगेच उत्साह येतो तर कधी शरीर आणि मनाला विश्रांती लागते. मानसिक समाधान आणि ताणतणाव याचा यावर प्रभाव पडतो, त्यामुळे हा वेळ व्यक्तीनुसार बदलतो. प्रश्न, पोरगी किती वेळ सहन करू शकते? उत्तर, सहनशक्ती ही वय, अनुभव आणि मानसिक तयारीवर अवलंबून असते. काही जण जास्त वेळ सहन करू शकतात तर काही कमी. शारीरिक क्षमता आणि परिस्थिती याचा मोठा वाटा असतो. तुलना करणे योग्य ठरत नाही. प्रश्न, कोणती दररोज घेत असते? उत्तर, दैनंदिन सवयी प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. काही गोष्टी रोजच्या दिनक्रमाचा भाग असतात. गरज, सवय आणि आरोग्य यावर ते अवलंबून असते. प्रत्येकासाठी ते सारखे नसते. प्रश्न, बाळाला दूध पाजायला किती वेळ लागतो? उत्तर, प्रत्येक बाळाची सवय आणि भूक वेगळी असते. काही बाळांना कमी वेळ लागतो तर काहींना जास्त. वय आणि आरोग्य यावरही वेळ ठरतो. आई आणि बाळ दोघांचाही आराम महत्त्वाचा असतो. प्रश्न, बाई किती जणांचं सहन करू शकते? उत्तर, सहन करण्याची मर्यादा ही मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर अवलंबून असते. संख्या महत्त्वाची नसून परिस्थिती आणि समज महत्त्वाची असते. प्रत्येकाची मर्यादा वेगळी असते. आदर आणि सुरक्षितता आवश्यक असते. प्रश्न, बाईला गती द्यायला किती वेळ लागतो? उत्तर, गती येण्यासाठी वातावरण, मनःस्थिती आणि तयारी महत्त्वाची असते. कधी लगेच प्रतिसाद मिळतो तर कधी वेळ लागतो. घाई केल्यास गैरसोय होऊ शकते. संयम ठेवणे योग्य ठरते. प्रश्न, होताना डोळे जर लाल झालेले असतील तर काय समजावे? उत्तर, डोळे लाल होण्यामागे थकवा, झोपेचा अभाव किंवा ताण असू शकतो. कधी ॲलर्जी किंवा स्क्रीनचा जास्त वापर कारणीभूत ठरतो. डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे असते. गरज असल्यास तपासणी करावी. प्रश्न, कोणत्या सीझनमध्ये सर्वात जास्त स्पीडने चालते? उत्तर, कोरड्या आणि अनुकूल हवामानात गती जास्त दिसते. पावसाळा किंवा थंडीमध्ये वेग कमी होऊ शकतो. रस्त्यांची स्थिती आणि वातावरण याचा परिणाम होतो. परिस्थितीनुसार बदल होतो. प्रश्न, पोपट सकाळी सकाळी का जागा होतो? उत्तर, पोपटाची दिनचर्या सूर्योदयाशी जोडलेली असते.
सकाळी अन्न शोधण्यासाठी तो सक्रिय होतो. ही त्याची नैसर्गिक सवय आहे. त्यामुळे तो लवकर जागा होतो. प्रश्न: कोणत्या मला हाताने पकडून आत सारतात? उत्तर: काही वस्तू योग्य ठिकाणी बसवण्यासाठी हाताचा वापर करावा लागतो. योग्य पद्धत वापरणे आवश्यक असते. घाई केल्यास अडचण येऊ शकते. काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे असते. प्रश्न: किती तासांनंतर त्या परत मोकळ्या पकडतात? उत्तर: वेळेचा अंदाज वापर आणि परिस्थितीवर ठरतो. काही गोष्टींना विश्रांतीनंतर पुन्हा सवय लागते. संयम ठेवणे गरजेचे असते. ठराविक वेळ सांगता येत नाही. प्रश्न: कोणत्या वयात बाईची पकड टाईट होते? उत्तर: वयाबरोबर शरीरात नैसर्गिक बदल होत जातात. ताकद, लवचिकता आणि आरोग्य याचा परिणाम दिसतो. प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे याचे एक ठराविक वय नसते.